पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। रामकृष्ण हरी। मी अभय टिळक। खरं सांगू का, ज्येष्ठाचा महिना आला ना की सगळं जे मराठी मन आहे त्याला ओढा लागतो वारीचा। ही जी अवस्था आहे ना, ही अवस्था तुकोबांच्या एका अभंगामध्ये महाराजांनी इतकी गोड वर्णन केली आहे। महाराज असं म्हणतात, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडी मनासी, कधी एकादशी आषाढी हे। तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे। ही जी वाट पाहण्यामधली जी आर्तता आहे ती एकीकडे वारकऱ्याला आहे आणि दुसरीकडे पांडुरंगाला आहे। हे जे नातं आहे, या नात्याचा अतिशय गोड, अतिशय गतिमान, विलक्षण, उत्साहमय आविष्कार म्हणजे आमची पंढरीची वारी। आता कोणी म्हणेल की या पंढरीचा वारीचा आणि आमचा नेमका संबंध काय? एका शब्दात सांगायचं ना तर पंढरपूरची पायवारी म्हणजे आषाढ महिन्यामध्ये ज्या आषाढी एकादशीला लक्षावधी वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जमतात पांडुरंगाच्या दर्शनासाठी, ती आषाढी वारी ही महाराष्ट्राची आत्मखूण आहे, ज्याला आपण आयडेंटिटी म्हणतो। निजखूण हा दुसरा आणखी शब्द आहे। म्हणजे मी अगदी खरं सांगू का, उत्तरेकडे आपण जर गेलो आणि विशेषतः पंजाब किंवा एक दिल्लीच्या पुढे आपण गेलो आणि जर आपल्याला कोणी विचारलं ना की आपण कुठून आलात आणि आपण जर म्हटलं की आम्ही महाराष्ट्रामधून आलो, तर ताबडतोब तिथला माणूस उच्चारतो, ओहो तो आप बाबा नामदेव जी के प्राण से आए हैं। ही जी ओळख आहे महाराष्ट्राची, कारण आमचे नामदेवराय भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन थेट घुमानपर्यंत उत्तरेकडे जे गेले, तिथून महाराष्ट्राचा हा जो वारीचा महिमा आहे हा संपूर्ण या भूमीमध्ये पसरलेला आहे। त्यामुळे पंढरपूरची वारी ही आमची आत्मखूण आहे। म्हणून पंढरपूरची वारी अनुभवणं, वारीमध्ये सहभागी होणं, वारी हा काय प्रकार आहे ते जाणून घेणं, याचा अर्थ आपली आपल्याला ओळख करून घेणं आहे। त्यामुळे आज मला जेव्हा माझ्या घरातली माझी तरुण जेव्हा नातेवाईक विचारतात की काय वारीमध्ये, ही वारी नेमकी कोण आहे, कधी आहे, कधीपासून सुरू झाली आहे, कुणी सुरू केली आहे, तिच्या मागची प्रेरणा काय, का 17-18 दिवस लक्षावधी लोक हे भजन करत पंढरपूरला चालत जातात। आज त्या काळी 13व्या-14व्या शतकामध्ये एक वेळ ठीक होतं की वाहनं नव्हती, प्रवास अवघड होता, म्हणून पायी जाणं ठीक आहे। आता पायी का जायचं? याचं एकच उत्तर आहे, आपल्याला नव्याने शोध लागावा यासाठी हे माध्यम आहे। वारी ही आत्मखूण पटवण्याचं एक अत्यंत बळकट माध्यम आहे। म्हणून हा आता संपूर्ण जो आपला वारीचा कालावधी आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांना बहुतेकांना असं माहिती आहे की ज्येष्ठ महिन्यामधला जी वद्य सप्तमी असते, त्या वद्य सप्तमीला तुकोबारायांच्या देहूमधून प्रस्थान पंढरपूरला तुकोबारायांचं होतं। त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ वद्य अष्टमीला ज्ञानदेवांचं प्रस्थान पालखी सोहळ्याचं हे आळंदीमधनं होतं। आणि मग हे दोन्ही सोहळे आणि जणू के हे दोन्ही सोहळे हे आपण अगदी म्हणू की प्रारंभापासून आहेत। आज महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या कानाकोपऱ्यांमधनं अनेक संतांचे पालखी सोहळे मोठ्या प्रेमाने भजन करत अनेक किलोमीटरचा मैलांचा प्रवास करत पंढरी क्षेत्रामध्ये येतात। ही वारी नेमकी काय आहे, ही वारी कुणी सुरू केली आहे, या वारीच्या प्रथेचं आगळे वेगळेपण काय आहे, हा थोडा उलगडा आपण आपल्या या संवादामधनं करून घेणार आहोत। अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर वारी केव्हा सुरू झाली याचं तपशीलवार दस्तऐवजीकरण निदान अजून तरी आपल्याला उपलब्ध नाही आहे। म्हणजे वारी कुणी केली सुरू आज आपल्याला ते ज्ञात नाही आहे। केव्हा सुरू झाली अंदाजाने आपण असा कालाचा एक टप्पा मानू शकतो की साधारणपणे हे 10व्या-11व्या शतकाच्या आगेमागे ही परंपरा गतिमान बनली असावी। आता याला तरी आपण म्हणू आधार काय, तर याला आधार मुख्यतः दोन सापडतील आपल्याला। एक आदिशंकराचार्यांचं एक पंढरपूरचा जो आमचा आराध्य दैवत आहे श्री विठ्ठल, त्याचं वर्णन करणारं एक अष्टक म्हणजे 8 कडव्यांचं
किंवा चरणांचं एक स्तोत्र आहे, त्याचं नाव पांडुरंगाष्टक. हे पांडुरंगाष्टक साधारणपणे शंकराचार्यांचा काळ हा 7वं-8वं शतक जे आहे किंवा 8वं-9वं शतक जे आहे, या शतकामध्ये हे रचलेलं आहे आचार्यांनी. ज्या अर्थी शंकराचार्यांनी पांडुरंगाचं वर्णन करणारं 8 चरणांचं संस्कृतमध्ये एक स्तोत्र रचलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की तिथपर्यंत पंढरी हे क्षेत्र आणि त्या पंढरी क्षेत्राचा अधिपती असणारा आमचा जो पांडुरंग आहे, हा आमच्या दैवत विश्वामधलं एक अत्यंत प्रतिष्ठित असं गाजतं गरजतं भक्ती केंद्र बनलेलं आहे. म्हणजे तिथपासून आपण जर पुढे काळाचा हिशोब सुरू केला तर मग आम्हाला नामदेवरायांनी ज्ञानोबारायांचं जे चरित्र अभंगामध्ये मांडलेलं आहे, ज्याला नामदेवरायांच्या गाथेमध्ये आदी असा जो अभंगांचा संच आहे किंवा अभंगाचा समूह आहे, त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांचं संपूर्ण चरित्र ज्ञानदेवांनी मांडलेलं आहे. त्या आदीमध्ये नामदेवरायांनी असा स्पष्ट उल्लेख केला आहे की ज्ञानोबारायांच्या कुळामध्ये पंढरपूरच्या पायवारीचा हा अशी परंपरा होती. म्हणजे नामदेवरायांचे कथनानुसार ज्ञानोबारायांचे आजोबा, ज्ञानोबारायांचे वडील हे नित्याचे पंढरीचे वारकरी होते. याच्यावरनं आपण साधारण एक असा निश्चित अंदाज बांधू शकतो की म्हणजे ज्ञानोबारायांचा काळ हा 13व्या शतकातला आहे. त्या आधीपासून किमान ज्या अर्थी ज्ञानोबारायांचे वडील आणि आजोबा वारीला जात होते, त्या अर्थी साधारणपणे 10व्या-11व्या शतकापासून आमच्या वारकरी संप्रदायाच्या आचारधर्माचा हा जो मेरुदंड आहे पंढरीची वारी, ही तेव्हापासून हा आचारधर्म प्रस्थापित असला पाहिजे असा एक अत्यंत सावध आणि विश्वासार्ह ठोकताळा आपण बांधू शकतो. आता गमत अशी आहे, आज आम्हाला वारीचं स्वरूप जे दिसतं की ज्या पद्धतीने सोहळे देहूहून आणि आळंदीहून पहिल्यांदा पुण्यामध्ये येतात, हे सोहळे आज ज्या स्वरूपामध्ये वाटचाल करतात, हे स्वरूप ज्याला केव्हा प्राप्त झालं तर आपण असं निश्चितपणे म्हणू शकतो की आज ह्या पंढरीच्या पायवारीचं जे स्वरूप आहे, हा ह्या स्वरूपाचा 3रा अवतार आहे. मी असं म्हणतो याला कारण आहे, कारण मुळामध्ये आमची वारी हे समूह भक्तीचं दर्शन आहे. म्हणजे आपलं आराध्य दैवताकडे भजन करत प्रेमाने वाटचाल करणं हा जो वारीचा गाभा आहे, याचा जो हा 3रा अवतार मी म्हणतोय, हा 3रा अवतार का म्हणतोय हे बघायला याच्या पूर्वीच्या 2 अवतारांचा आपण जो परिचय करून घ्यायचा आहे, तो आपला पुढचा टप्पा आहे. रामकृष्ण हरी.